नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इन्फायनाइट मॅथ्स विथ सुबोध या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी आणि इयत्ता 9वीचा जो जॉमेट्रीचा पार्ट आहे, जॉमेट्रीच्या पार्टमधला जो पहिलं प्रकरण आहे ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, म्हणजेच भूमितीतील मूलभूत संबोध। आणि या बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री या प्रकरणामधलं प्रॅक्टिस सेट 1.1 आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, नवीन असाल आपल्या चॅनलवर, तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर सुरुवात करूयात। बघा, चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपला पेज नंबर 1 वर जो काही पार्ट दिलेला आहे, जिथे की पिरॅमिड वगैरे दाखवलेले आहेत आणि पिरॅमिड ज्याप्रमाणे रचून ठेवलेले आहेत पूर्वी लोकांनी, तर याच्यासाठी नक्कीच जॉमेट्रीचा वापर इथे त्यावेळेच्या जी संस्कृती असेल त्या संस्कृतीने केलेला असेल। तर याच्यामध्ये जॉमेट्रीचा जो रोल आहे तो सुरुवातीच्या पेज नंबरला तुम्हाला सांगितलेला आहे। त्याच्यानंतर जॉमेट्री जो शब्द आहे तो कशाप्रकारे रूढ झालेला आहे, जॉमेट्री म्हणजे जिओ आणि मेट्रॉन म्हणजे जी भूमी आहे किंवा जी जमीन आहे, जमिनीचं मोजमाप म्हणजेच काय तर जॉमेट्री, अशा प्रकारचं तिथे सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि पॉईंट, लाईन अँड प्लेन याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की पॉईंट म्हणजे काय, तर पॉईंट म्हणजे बघा की पॉईंट म्हणजे काय की अशी आकृती की जिला कसल्याही प्रकारचं काय नाही, कुठल्याही प्रकारची याला लांबी रुंदी है ना, कुठल्याही प्रकारची लांबी किंवा रुंदी नसलेली गोष्ट म्हणजे काय तर पॉईंट। नंतर लाईन म्हणजे काय, तर लाईन म्हणजे एक रेषा, म्हणजेच काय, आता बघा हे जर पॉईंट 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 मी असे इथे अरेंज केले, बघा इथे जर मी पॉईंट 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 असे अरेंज केले आणि या पॉईंटला जर मी काय केलं असं जोडून घेतलं, तर पॉईंटचं कलेक्शन म्हणजेच काय तर म्हणजे काय लाईन है ना। नंतर प्लेन म्हणजे काय, तर प्लेन म्हणजे बघा एकंदरीत आपण जो काही पार्ट आपण यूज करतो, जसं की समजा हा बोर्ड आहे, तर हा म्हणजे काय एक प्लेन, अशा त्याच्या काय करता येतील व्याख्या करता येतील। नंतर बघा कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट अँड डिस्टन्स। आता बघा जर कोऑर्डिनेट जे आहेत नंबर लाईनवर, त्या एखाद्या पॉईंटचे जे कोऑर्डिनेट आहेत ते कसे आयडेंटिफाय करायचे। आता कोऑर्डिनेट तर आयडेंटिफाय तुम्हाला नक्कीच करता येत असतील, परंतु त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते कशा प्रकारे काढायचं, बघा इथे मी काही असे पॉईंट घेतो की A, B, C आणि इथे D आणि इथेच घेणार एक E नावाचा, असे काही पॉईंट घेतले। आता याच्यामध्ये बघा दोन पॉईंटमधलं जर अंतर आपल्याला काय करायचं असेल, फाइंड करायचं असेल, जसं की समजा ए आणि बी मधलं अंतर आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे। मग पहा आता ए आणि बी मधलं अंतर कसं फाइंड करणार, तर इथे आपण मोजून पण सांगू शकतो की बाबा ए आणि बी मध्ये किती अंतर आहे, तर बघा इथे 1, 2 आणि 3 युनिटचं अंतर आहे। किती आहे, डिस्टन्स बिटवीन ए कॉमा बी बरोबर 3। आता बघा हे आपण मोजून सांगू शकतो, परंतु याला काढायचं कसं, तर बघा सुरुवातीला आपण काय करणार, जो कोऑर्डिनेट आहे याचा कोऑर्डिनेट काय आहे, तर याचा कोऑर्डिनेट बघा -4 आहे, याचा कोऑर्डिनेट आहे -4 आणि बीचा नंतर कोऑर्डिनेट काय आहे, तर बीचा कोऑर्डिनेट आहे -1। पाहा इथे दोन्ही कोऑर्डिनेट आपण लिहून घेतले। आता काय करायचं आहे, ज्यावेळेस आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे दोन पॉईंटमधलं, बघा नंबर लाईनवरच्या दोन पॉईंटमधलं ज्यावेळेस डिस्टन्स काढायचं आहे, त्यावेळेस काय करायचं, ज्या पॉईंटचा कोऑर्डिनेट हा मोठा आहे त्याच्यामधून छोटा कोऑर्डिनेट काय करायचा, वजा करायचा। म्हणजे बघा इथे काय करणार, तर आता -1 मोठा की -4 मोठा, तर -1 हा काय असणार, मोठा असणार, म्हणजे -1 हा काय आहे, मोठा आहे, -4 पेक्षा मोठा आहे, ठीक आहे। आता इथून म्हणून इथे काय करणार, तर इथे याला सोडवताना काय करणार, मोठा कोऑर्डिनेट कुठला आहे, तर मोठा कोऑर्डिनेट आहे -1 आणि -1 मधून काय करणार, -4 जे आहेत ते काय करणार, वजा करणार। बघा -1 मधून काय करणार, -4 हे काय करणार, वजा करणार। मग आता इथे काय होईल, तर हा -1 ॲज इट इज आणि मायनस इंटू मायनस हे प्लस आणि हे 4। आता याला जर सोडवलं बघा मायनस प्लस काय होतात, नेहमी मायनस होतात, मोठ्या संख्येचं चिन्ह असते, आणि 4तून जर 1 वजा केला तर किती राहतात, 3 राहतात। आणि आपण इथे अंतर आपण काढलं होतं मोजून, ते म्हणजे किती आलं होतं आपलं, तर हे 3 आलं होतं। मग बघा इथे अशा प्रकारे काय करायचं आहे की तुम्हाला काय करायचं, डिस्टन्स काढायचं आहे। म्हणजे डिस्टन्स काढताना नेहमी दोन पॉईंटमधलं मोठ्या कोऑर्डिनेटमधून काय करणार तुम्ही, छोटा कोऑर्डिनेट काय करणार, वजा करणार। आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की जे डिस्टन्स आहे, एखाद्या गोष्टीचं डिस्टन्स आहे हे काय येते, नेहमी पॉझिटिव्ह येते। म्हणजे इथे तुम्ही थोडंसं जर कधी चुकून तुमचा मायनसमध्ये उत्तर येत असेल तर नक्कीच तुमचं उत्तर ते चुकीचं असणार आहे, कारण डिस्टन्स जे आहे ते काय असणार आहे, प्लसमध्येच। म्हणजे एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणाला आपल्याला जायचं असेल आहे ना, 1 मीटर जरी गेलो, 1 इंच जरी गेलो, तरी ते कशामध्ये असणार, तर पॉझिटिव्हमध्ये आपण
ते काय करणार डिस्टन्स काढणार. ठीक आहे. आता नंतर बघा इथे आपण सी आणि डी मधलं अंतर बघा इथे 1 आणि 2 अंतर सी आणि डी मधलं इथे 2 युनिट अंतर आहे म्हणजे 4 मधून काय करणार 2 वजा करणार. किंवा आपण बी आणि डी मधलं जर अंतर काढायचं झालं आता बी काय आहे बी काय आहे बीचा कोऑर्डिनेट काय आहे -1 आहे डीचा कोऑर्डिनेट 4 आहे. मग या 4 मधून काय करणार मायनस करणार हा -1 म्हणजे बघा 4 प्लस हे होतील 1 म्हणजे हा येईल तुमचा 5. आणि बघा तसं जर डिस्टन्स बघितलं तरी 1 2 3 4 आणि 5 युनिट हे काय याचं अंतर आहे. तर अशा प्रकारे काय करायचं तुम्हाला जे कोऑर्डिनेट आहेत म्हणजे पॉईंट आहेत या पॉईंटमधलं काय करायचं आहे तुम्हाला अंतर फाइंड करायचं आहे. नंतर बिटवीननेस पहा. बिटवीननेसमध्ये इथे तुम्हाला 3 पॉईंट दिलेले असतील जसं की इथे ए बी सी हे 3 पॉईंट दिलेले आहेत आणि बी हा ए आणि सीच्या मधोमध आहे. बी हा ए आणि सीच्या काय आहे मध्ये आहे. मग बिटवीननेसमध्ये काय असणार तर तुम्हाला एकतर समजा सपोज लेंथ ऑफ ए बी किंवा डिस्टन्स बघा आता इथे आणखी एक गोष्ट सांगतो की डिस्टन्स ऑफ ए बी म्हणजेच काय तर लेंथ ऑफ ए बी बरं का. लेंथ ऑफ ए बी लेंथ म्हणजे काय तर ए आणि बीची लांबी आणि डिस्टन्स म्हणजे काय तर ए आणि बी मधलं अंतर. आता लांबी आणि अंतर एकच फक्त याला लेंथ लिहिताना ए बी लिहितो आणि डिस्टन्स लिहिताना ए कॉमा बी लिहित असतो. नंतर बघा आता इथे समजा इथे काय करायचं आपल्याला बिटवीननेसमध्ये काय सांगत होतो मी की ए आणि बी मधलं जे अंतर आहे किंवा ए आणि बीची लांबी समजा 5 आहे आणि त्याच्यानंतर बी आणि सीची जी लांबी आहे ती सपोज 6 आहे. तर तुम्हाला ए आणि सीची लांबी फाइंड करायचं सांगतील. तर इथे काय करणार ए बी प्लस बी सी तुम्ही काय करणार ॲड करणार म्हणजे 5 आणि 6 हे किती होतील 11 होतील. म्हणजे अशा प्रकारे आपलं जे अंतर आहे ते किती येणार 11 येणार है ना. किंवा मग तुम्हाला टोटल अंतर ए सीचं अंतर देतील इथे 11 आणि तुम्हाला मधल्या एखाद्या कुठल्या ए बीचं किंवा बी सीचं काय करायचं सांगतील फाइंड करायचं सांगतील. तर याच्यामध्ये काय होणार तर बघा इथे तुम्हाला सुरुवातीला ए डॅश बी डॅश सी असं दिलेलं असेल तर इथे नक्कीच समजून घ्यायचं की बाबा ए बी सी हे काय आहेत कोलिनियर पॉईंट आहेत म्हणजे एक रेषीय काय आहेत बिंदू आहेत. मग आता इथे बघा सुरुवातीला इथे 2 ते 3 कंडिशन असू शकतात किंवा तुम्हाला जर सांगितलं असेल की बाबा ए बी सी असे पॉईंट आहेत आहे ना त्याच्यामध्ये कोलिनियर आहेत की नाही आहेत हे जर गोष्ट सांगितलेली नसेल तर तिथे 3 शक्यता होतील की ए बी प्लस बी सी इज इक्वल्स टू ए सी अशी शक्यता होऊ शकते. म्हणजे ते 3 पॉसिबिलिटी कशा असतील तर त्या 3 पॉसिबिलिटी म्हणजे की बाबा ए बी आणि सी याच्यामध्ये कोणता पॉईंट आहे ना बिटवीननेसमध्ये म्हणजे नेमका याच्यामध्ये जो पॉईंट आहे तो कुठला पॉईंट आहे सीमध्ये आहे की बीमध्ये आहे की मग एमध्ये आहे. तर त्याच्यामध्ये ज्या 3 शक्यता आहेत त्या अशा होऊ शकतील की बाबा एक तर आपण आता इथे बघा ए आणि बी याच्यामध्ये काय हा बी काय आहे कॉमन आहे बघा बी काय आहे कॉमन आहे म्हणजे ए पासून बी आणि बी पासून सी म्हणजे नक्कीच इथे काय बी जो आहे तो काय याच्यामध्ये ए आणि सीच्या मधात पॉईंट आहे. नंतर अशी एक शक्यता होऊ शकते की बाबा बी ए है ना प्लस ए सी म्हणजे इथे काय कॉमन आहे तर इथे कॉमन ए आहे म्हणजे ए हा नक्कीच काय असणार बी आणि सीच्या मध्ये असणार पण ते कंडिशननुसार. आणि नंतर याचं जर काय काढलं आपण याचं अंतर जर काढलं समजा तर हे कशाच्या प्लसमध्ये येईल या दोन्हीची प्लस काय येईल तर बी सी हे येईल काय येईल तर बी सी. नंतर आणखीन आता बघा ए आता काय राहिला आपला सी राहिला आहे ना म्हणजे ए सी प्लस सी बी असंही होऊ शकतं इज इक्वल्स टू ए बी असं येऊ शकतं. म्हणजे ह्या 3 कंडिशन तुम्हाला काय करावं लागतील फॉलो करायला लागतील. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील की बाबा ए पण असू शकतो मध्ये 2 पॉईंटच्या किंवा बी पण असू शकतो किंवा सी पण असू शकतो. या 3ही गोष्टीचा काय करायला लागेल तुम्हाला विचार तिथे करायला लागेल. तर अशा प्रकारे हा थोडासा काही बेसिक पार्ट आहे. तर आता याच्यानंतर आपण लगेच प्रॅक्टिस सेट 1.1 मधला जे काही क्वेश्चन्स आहेत ते सोडवणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये काय आहे की एक नंबर लाईन दिलेली आहे आणि या नंबर लाईनच्या आधारावर खाली जे काही डिस्टन्स दिलेले आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. बघा मी 2 ते 3 तुम्हाला समजावून सांगतो बाकीचे अगदी सोपी आहेत ती तुम्ही सुद्धा करू शकता. बघा आता इथे सुरुवातीला डिस्टन्स ऑफ बी कॉमा ई. आता डिस्टन्स ऑफ बी कॉमा ई काय करणार तर बघा डिस्टन्स ऑफ बी आणि ईचं डिस्टन्स पहा. सुरुवातीला आपण मोजून घेऊयात 1 2 आणि 3 किती युनिट अंतर आहे बी आणि ईमध्ये 3. तर मग आता इथे काय करणार तर डिस्टन्स ऑफ बी याला जर सोडवलं तर काय करणार सुरुवातीला बीचा जो कोऑर्डिनेट आहे बघा ईचा कोऑर्डिनेट काय आहे तो ई बरोबर आहे 5 आणि नंतर बीचा जो कोऑर्डिनेट बी बरोबर किती आहे 2. मग आता याला काय करणार तर आता
इथे याला सोडवताना बीचा जो कोऑर्डिनेट आहे तो काय आहे, छोटा आहे. म्हणजे काय करणार आपण आता इथे याला मोठ्या कोऑर्डिनेटमधून छोटा कोऑर्डिनेट काय करणार, वजा करणार. मग मोठ्या कोऑर्डिनेटमधून जर छोटा कोऑर्डिनेट वजा करायचा आहे तर आपल्याला काय करायला लागेल, तर 5 - 2 करायला लागेल. आणि 5 - 2 दॅट इज 3. देअरफॉर डिस्टन्स ऑफ काय आहे, तर बी कॉमा ई इज इक्वल्स टू 3. असं काय करणार आपण, अशा प्रकारे याचा डिस्टन्स काढणार. नंतर नंतर तुमचा सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड इथे सोडून घेतो. बघा काय, जे कॉमा ए. आता बघा इथे जेचा जो कोऑर्डिनेट आहे तो काय आहे, तर -2 आहे. -2 आणि नंतर याचा जो कोऑर्डिनेट आहे याचा आहे 1. आता इथे याचा कोऑर्डिनेट 1 आहे. ठीक आहे. आता बघा इथे ए इज इक्वल्स टू 1 है ना. आता -2 मोठे की 1 मोठा, नक्कीच 1 हा काय असणार, -2 पेक्षा मोठा असणार. म्हणजे इथे 1 मधून वजा करणार आपण -2 आणि आपल्याला मिळणार 1 हे मायनस इंटू मायनस दॅट इज प्लस आणि हे 1 + 2 दॅट इज 3. बघा देअरफॉर इथे डिस्टन्स ऑफ काय, तर जे कॉमा ए इज इक्वल्स टू 3. अशा प्रकारे याचंही डिस्टन्स आपल्याला मिळेल. जे आणि एमध्ये 1 2 आणि किती युनिटचं अंतर आहे, 1 2 3 युनिटचं अंतर. नंतर थर्ड क्वेश्चन आहे आपला डिस्टन्स ऑफ पी सी. आता पीचा कोऑर्डिनेट काय आहे, पीचा कोऑर्डिनेट आहे -4. नंतर सीचा कोऑर्डिनेट काय आहे, तर सी इज इक्वल्स टू आहे आपला 3. आता इथे 3 हे मोठे -4 पेक्षा, म्हणजेच आपण काय करणार, तर 3 मधून वजा करणार -4. म्हणजेच हे होतील 3 मायनस इंटू मायनस दॅट इज +4 इज इक्वल्स टू 3 + 4 दॅट इज 7. देअरफॉर डिस्टन्स ऑफ पी कॉमा सी इज इक्वल्स टू 7. तर अशा प्रकारे तुम्ही बाकीचे क्वेश्चन काय करायचे आहेत, इथे क्वेश्चन नंबर फर्स्टमधले काय करायचे सोडायचे आहेत. बघा पी आणि सीमध्ये 1 2 3 4 5 6 आणि 7 युनिटचं अंतर आहे. तर अशा प्रकारे बाकीचे क्वेश्चन तुम्ही सोडून घेऊ शकता. फक्त काय करायचं आहे की इथे -+मध्ये थोडासा गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि डिस्टन्स कधी पण कशामध्ये येईल, तर पॉझिटिव्ह संख्येमध्ये येईल. नंतर सेकंड क्वेश्चन जो आहे की इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज एक्स अँड दॅट ऑफ बी इज वाय, फाइंड डिस्टन्स ऑफ बी. म्हणजे काय, जर एचा जो कोऑर्डिनेट आहे तो एक्स आहे आणि बीचा जो कोऑर्डिनेट तो काय आहे, वाय आहे, फाइंड डिस्टन्स ऑफ ए बी. म्हणजे इथे एक्स आणि वाय दिलेले आहेत, म्हणजेच काय दिलेले आहेत, तर ए आणि बी आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला डिस्टन्स काय करायचं आहे, तर ए आणि बीचं काय करायचं आहे, डिस्टन्स फाइंड करायचं आहे. मग आता इथे एचा कोऑर्डिनेट काय आहे, एक्स आहे आणि बीचा कोऑर्डिनेट काय आहे, वाय. मग इथे याला सोडवताना सुरुवातीला काय करणार, इथे मोठा कोऑर्डिनेट कुठला आहे, तर वायचा मोठा कोऑर्डिनेट आहे. म्हणजे आपण इथे 7 मधून वजा करणार काय, 1. मग देअरफॉर इथे काय येईल, 7 - 1 दॅट इज 6. आणि देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी इज इक्वल्स टू किती येईल, तर 6 युनिट. किंवा इथे मध्ये तुम्ही असं इथे लिहू शकता, याच्या समोर समजा याला सोडवल्याच्या नंतर की ए इज इक्वल्स टू एक्स, किंवा याचा कोऑर्डिनेट एक्स आहे, किंवा याला आपण असंही लिहू शकतो की ए कॉमा बी इज इक्वल्स टू एक्स कॉमा वाय. म्हणजे इथे काय, तर याचा एक्सचा कोऑर्डिनेट आहे आणि बीचा हा कोऑर्डिनेट काय आहे, वाय कोऑर्डिनेट आहे असं. नंतर सेकंड क्वेश्चन आहे याच्यामधलाच एक्स इज इक्वल्स टू 6 आणि वाय इज इक्वल्स टू -2. आता याला सोडवताना पण सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे की 6 - -2. फक्त इथे गोंधळ नाही करायचा. बघा कोऑर्डिनेट जशाला तसे लिहायचे, जसं की मी इथे -2 लिहिलेलं आहे आणि 6 लिहिलेलं आहे आणि यांची वजाबाकी करायची. नंतर याला जर सोडवलं तर 6 मायनस इंटू मायनस दॅट इज +2 इज इक्वल्स टू, आता बघा 6 + 2 दॅट इज 8. देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए कॉमा बी इज इक्वल्स टू 8. आणि इथे सुरुवातीला तुम्ही हा जो पार्ट आहे ए कॉमा बी आणि एक्स वाय हा काय करू शकता, सुरुवातीला तुम्ही तिथे ॲड करू शकता. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर जो सेकंड आहे याच्यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स आहेत ते सोडवायचे आहेत. बघा याच्यामध्ये किती 6 क्वेश्चन्स आहेत है ना. नंतर बाकीचे तुम्ही जे क्वेश्चन्स आहेत ते अशाच प्रकारे काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. आता बघा याच्यानंतर जो क्वेश्चन नंबर 3 आहे तो क्वेश्चन नंबर 3 आपण बघूयात.
क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 अशा प्रकारचं एक काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की 2 पॉईंटच्या दरम्यान कुठला तिसरा पॉईंट आहे हे आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं. बघा इथे PR, PQ आणि QR असे दिलेलं आहे. आता बघा इथे PR दिलेलं आहे 7 आणि QR दिलेलं आहे 3. आता मी हा QR का घेतला तर बघा 7 + 3 म्हणजेच किती तर 10. म्हणजे इथे नक्कीच आपला जो PR बघा इथे P आणि असा R जर पकडला आपण तर हा आहे 7 आपला. आता QR दिलेला आहे म्हणजे याला आपण RQ पण म्हणू शकतो. RQ किती दिलेलं आहे 3 दिलेलं आहे म्हणजे नक्कीच P आणि Q हा किती असणार 10 असणार. म्हणजे R काय असणार या दोन्हीच्या मधोमध असणार. बघा आता याला सोडवायचं कसं मग सोडवताना पहा इथे सुरुवातीला आपण असं लिहू शकतो की असं म्हणू शकतो की जी मोठी संख्या आहे तिचं काय करणार या दोन्हीची आपण ॲडिशन करणार. म्हणजेच आपण असं लिहूयात की डिस्टन्स ऑफ P, R प्लस डिस्टन्स ऑफ QR किंवा RQ. आता बघा इथे R रिपीट होत आहे म्हणजे हा याच्या दोन्हीच्या मधात आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. नंतर इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ काय आहे तर डिस्टन्स ऑफ P, Q. आता इथे जर यांच्या किमती टाकल्या बघा हा किती आहे आपला 7 प्लस हा किती आहे 3 इज इक्वल्स टू काय आहे 10. म्हणजे पहा इथे इक्वेशन नंबर याला 1 देऊ शकता आणि इथे इक्वेशन नंबर याला 2 देऊ शकता आणि इथे फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हा काय की R is between P and Q असं तुम्हाला काय करायचं इथं लिहायचं आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 2 आहे. RS 8 आहे, ST 6 आहे आणि RT 4 आहे. आता बघा याच्यामध्ये 8 आणि 6 14 होतात, हा 4 आहे. 6 आणि 4 10 होतात, हा 8 आहे. नंतर याच्यामध्ये जर मायनस जरी केलं समजा की बाबा 8 मधून 6 गेले तर 2, या 6 मधून 4 गेले तरी 2च राहतात किंवा या 8 मधून 4 आपण जर सबट्रॅक्ट केले तर किती 4 राहतात पण हे 6 येतं आहे ना. म्हणजे इथे कुठलीच कंडिशन काय होत नाही सॅटिस्फाय होत नाही. त्याच्यामुळं इथं आपण असंही लिहू शकतो की इथे हे जे 3 पॉईंट आहेत these points are non-collinear. म्हणजे काय तर हे एक रेषीय बिंदू नाही आहेत. नंतर इथे बा डिस्टन्स ऑफ AB दिलेलं आहे 16, CA दिलेलं आहे 9 आणि BC दिलेलं आहे 7. म्हणजे इथे काय करणार तर इथे डिस्टन्स ऑफ C, A प्लस डिस्टन्स ऑफ बघा BC दिलेलं आहे आपण काय करणार इथे C, B असं लिहिणार इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ A, B हा ना. आणि इथे याच्या किमती टाकणार CA किती आहे आपला CA आहे 9 प्लस डिस्टन्स ऑफ CB किती आहे किंवा BC किती आहे ते आहे 7 इज इक्वल्स टू डिस्टन्स ऑफ AB किती आहे 16. म्हणजे हा इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. देअरफॉर जसं की आपण सुरुवातीला लिहिलं होतं बघा इथे CA आणि इथे काय आहे आपला हा CB किंवा आपल्याला याला काय करूयात एक काम करू हा AC आणि हा CB किंवा BC. म्हणजे याच्यामध्ये काय येणार हा C नावाचा जो पॉईंट आहे हा AB आणि Bच्या मधात येणार किंवा हे असं नाही लिहिलं तरी चालते. बघा इथे C आणि इथे C हा काय होतंय रिपीट होतंय म्हणून आपण इथे लिहिणार की पॉईंट C is between A and B. तर अशा प्रकारे हे जे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला काय करायचे याच्यामधले जे बाकीचे क्वेश्चन्स आहेत ते काय करायचे आहेत सोडवायचे आहेत. बघा आता प्रॅक्टिस सेट जो आहे आपला इथे 1.1 याच्यामध्ये आज इथेच थांबूयात. बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत हे समोरच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. जे व्हॅल्युएबल तुम्हाला फीडबॅक वाटतात ते फीडबॅक नक्कीच आमच्या व्हिडिओसाठी पोहोचवा आणि नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारचे जे नवीन व्हिडिओ आहेत याचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉनला पण काय करा प्रेस करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.